राज्य मागासवर्ग आयोगानं सुरू केलेल्या मराठा समाजाच्या सर्वेक्षणामधील जातींच्या नोंदीमुळे नवा वाद ओढावून घेतलेला आहे। मागासवर्ग आयोगाच्या ॲपमधील रकान्यांमध्ये नवबौद्धांचा उल्लेखच नसल्याचा आरोप झालाय। एवढंच नाही तर मुस्लिमांमधील पोटजातींचाही उल्लेख या ॲपमध्ये नाहीये। राज्य मागासवर्ग आयोगानं मराठा समाजाच्या सर्वेक्षणाकरता काढलेल्या परिपत्रकाची अशी होळी होऊ लागली। हिंगोलीत मागासवर्ग आयोग आणि सरकार विरोधात आंदोलन सुरू झालं। या संतापाला कारणीभूत ठरली आहे मागासवर्ग आयोगाची ही प्रश्नावली आणि ॲपमध्ये जातीचा केलेला उल्लेख। मागासवर्गीयांच्या सर्वेक्षण ॲपमध्ये जातीचे आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आले आहे। धक्कादायक बाब म्हणजे नवबौद्धांसाठी सर्वेक्षण ॲपमध्ये रकानाच नाही, शिवाय बौद्ध उल्लेख असलेला रकाना खुल्या प्रवर्गात टाकण्यात आलाय। मागासवर्ग आयोगानं तातडीनं दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे। जी आरक्षित जातीची कॅटेगरी आहे, जी आरक्षित जागा आहे, यामध्ये बौद्ध जातीचा कुठल्याही प्रकारचा समावेश नाही। आपण जर नाव सांगितले त्यानंतर जेव्हा जात विचारलं जाते, आपण जर बौद्ध जात सांगितली तर बौद्ध जातीचा कुठल्या प्रकारचा उल्लेख नाही। इतर कास्टमध्ये बौद्धांचा उल्लेख आहे। तेव्हा आमचं स्पष्ट म्हणणं आहे की आम्ही बौद्ध लोक आरक्षित आहोत, राखीव आहोत, आम्ही कॅटेगरीमध्ये आहोत, तेव्हा आम्हाला आपण कॅटेगरीमध्ये घ्यावं अशा प्रकारची मागणी आहे। मुस्लिम समाजातल्या पोटजातींबाबतही उल्लेख नसल्याच्या तक्रारी आल्या। आरक्षणासंदर्भात सामान्यांना आपलं मत नोंदवता येत नाहीये। प्रश्नावलीतले सगळे प्रश्न विचारले जात नाहीत अशाही तक्रारी आहेत। याबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी मागासवर्ग आयोगाला सूचना देणार असल्याचं सांगितलंय। आज आपलं जे आरक्षणाच्या बाबतीत मत आहे ते नोंदवता येत नाही, त्यामुळे काल यादवनगरमध्ये खूप मोठा संभ्रम आहे तो निर्माण झाला आहे आणि त्या लोकांना सुद्धा जे आरक्षण सर्वे करण्यासाठी गेलेले लोक आहेत त्यांना परत फिरावं लागलेलं आहे। आता ह्या ज्या त्रुटी आहेत त्या मागासवर्गीय आयोगाला आम्ही लक्षात आणून देऊ आणि या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करू। सरकारनं सुरू केलेल्या सर्वेक्षणात अनेक त्रुटी आहेत। काही ठिकाणी सर्वेक्षणाचा फक्त सोपस्कार पार पडला जातोय। ॲपमध्ये जातीचे चुकीचे उल्लेख करण्यात आले, त्यामुळे हे सर्वेक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकेल का हा सवाल निर्माण झालाय। गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।